शिंदखेडा येथील नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी कलावती माळी हे निवडून आल्याने कलावती माळी यांचे चिरंजीव राकेश माळी यांची तहसीलदार कार्यालयापासून जल्लोष मिरवणूक काढण्यात आली। राकेश माळी यांची घरोघरी पूजा करून स्वागत करण्यात आले। तसेच 22 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून भव्य अशी संपूर्ण शिंदखेडा गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे, असेही राकेश माळी यांनी कळविले आहे। रामकृष्ण तात्या राकेश जेव्हा भेटलो होतो त्याच वेळेस ठरलं की तुम्ही पॅनल द्या, विकासाची जबाबदारी माझी असणार आहे आणि म्हणून आम्हाला कोणाला आव्हान देण्यापेक्षा आम्हाला तुलनात्मक आम्हाला मोठं व्हायचं आहे। जे कामं भाजपा करू शकली नाही ते आम्हाला या शहरामध्ये करून दाखवायचं आहे। घरं, महिला भगिनींना शौचालय, या सर्व गोष्टीने शहरातलं पाणी पुरवठा, हे सर्व आव्हानांची जबाबदारी शिंदखेड्याच्या स्वाभिमानी जनतेने आमच्या या दादाच्या खांद्यावर ठेवलेली आहे। आम्ही त्याच्यामध्ये 100% यशस्वी होतो ना, त्याला नेहमी साथ देतो आणि अन्यायाच्या विरोधात आम्ही अजून पेटून उठणार। धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाने, दोंडाईच्याचे सर्व नगरसेवक, शिंदखेडा शहरातून, शिंदखेडा तालुक्यातले आणि जिल्ह्यातले सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचे इच्छुक आणि धुळे शहरातील जे मनपाचे इच्छुक उमेदवार आहेत, अशा सगळ्यांनी या शहराला मतदानाच्या प्रचाराच्या माध्यमातून वेढा घातला। पण ही शिंदखेड्याची जनतेने कोणाला वेडे ठरवलंय, आता निश्चित याचा अर्थ हा धुळेकर जनतेला समजलेला आहे। आमच्या या निवडणुकीचा विजय आमचा एकट्याचा नाही, आमच्या पक्षाचा नव्हे, तर हा संपूर्ण जिल्ह्यातील जो उद्रेक आहे, जी दहशतीच्या विरोधामध्ये जाऊन जनतेला एक व्यासपीठ हवं होतं आणि ते व्यासपीठ अजितदादांच्या निमित्ताने ह्या जिल्ह्याला मिळालेलं आहे। आता यापुढे आमचा पुढचा मनपावर झेंडा असणार, जिल्हा परिषदेवर असणार आहे। ही सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीचा परिपाक येणाऱ्या 4 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। श्रेय माझ्या शिंदखेडा शहरातील प्रत्येक नागरिकांनी, माझ्या तरुणांनी हा विजय घडवून आणलेला आहे, म्हणून त्यांना श्रेय जाईल। कारण एक शेतकरी कुटुंबातील आमची कलाताई यांना विजयासाठी इकडे धनशक्ती आणि इकडे जनशक्ती, आमच्या मागेसाठी जनशक्ती आणि खास करून माननीय आमचे दादा श्यामदादा असतील आणि अजितदादांनी जो या शहरासाठी विकासाचं जे शब्द दिलेले त्या दादांच्या शब्दाच्या मागे राहून शिंदखेडा जनतेने हे परिवर्तन घडवलेलं आहे। म्हणून याचं सगळं श्रेय माझ्या शिंदखेडा शहरातील तरुण शेतकरी बांधवांना देऊ इच्छितो आणि नक्कीच जी दोंडाईच्या मध्ये दादागिरी झाली, विरोध करण्याचा प्रयत्न माझ्या शिंदखेडा जनतेने हाणून पाडला, याला खऱ्या अर्थाने समजावं आणि आता आमच्यावर जबाबदारी आहे। राकेश माळी सारखा तरुण मुंबईत जाऊन नक्कीच शिंदखेड्याचा कायापालट केल्याशिवाय आम्ही श्यामदादा आणि अजितदादांकडनं या शहरासाठी जितका निधी आणता येईल तितका निधी आणून शहराचा विकास चेहरा मोहरा बदलण्याचं हाच आमचा प्रयत्न राहील। म्हणून माझ्या शिंदखेडकर मायबाप जनतेला धन्यवाद देतो। हा तुमचा विजय आहे, आमचा नसेल। तुम्ही एक सर्वसाधारण माणसाला राकेश माळीच्या माध्यमातून आमच्या भगिनीला विजय केलं, त्याबद्दल मी सगळ्या शिंदखेडा शहर आणि सगळ्या मित्रांचे आभार मानतो।